आणि आता बातमी आहे मुंबईतनं। मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या बंगल्याचं अवघ्या 4च महिन्यामध्ये पुन्हा नूतनीकरण करण्यात येणार आहे। 4 महिन्यांआधीच 3.5 कोटींचा खर्च करून बंगल्याचं नूतनीकरण करण्यात आलं होतं। मग आता नव्या प्रस्तावानुसार 2,90,00,000 खर्च का, असा सवाल उपस्थित केला जातोय। यापूर्वी करण्यात आलेल्या कामांमध्ये अंतर्गत दुरुस्ती, नवीन सुविधा, स्वयंपाकघराचं आधुनिकीकरण अशा कामांचा समावेश होता। दरम्यान महापौरांच्या बंगल्याबाहेरनं आढावा घेतात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे। पाहूयात। मी सध्या मुंबईच्या महापौर असलेल्या रितू तावडे यांच्या बंगल्याच्या बाहेर आहे आणि या बंगल्याचं भाग्य असं आहे की या बंगल्यावर महिन्याला कोट्यवधींचा खर्च केला जातो। याआधी 3 कोटींचा खर्च झालेला आहे। आता नव्याने प्रस्ताव हा सादर केला जाणार आहे, जवळपास 2.89 कोटींचा आहे। आणि या बंगल्यात महापौर रितू तावडे यांचं वास्तव्य आहे। त्या महापौर झाल्यापासून आता वेगवेगळी डागडुजी केली जाते। आत नव्याने पर्जन्य वाहिन्या असतील किंवा सांडपाणी वाहिन्या असतील, हे सर्व केलं जाणार आहे। विशेष करून आता महापौर आत बंगल्यात काम करत असणार, त्यामुळे बाहेरचा आवाज आत जाऊ नये यासाठी नॉईज बॅरियर पॅनल्स आहेत ते बसवले जाणार, म्हणजे ध्वनी शोषक जो रस्त्यावरचा आवाज आहे तो आत जाऊ नये, महापौर मॅडम यांना काम करताना त्रास होऊ नये यासाठीचा ही सर्व खटाटोप आहे। एप्रिल महिन्यातच 3.40 कोटींचा जो खर्च झालेला होता आणि अशा स्थितीत आता नव्याने हा खर्च, त्यामुळे या खर्चावरून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्यामुळे विरोधक यावर काय प्रतिक्रिया देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणचा गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। दरम्यान आता पुन्हा नूतनीकरण होणार आहे आणि त्यामध्ये कोणत्या कामांचा समावेश आहे, पाहूयात सविस्तर। तर येस पाटणवाला रोडवर बायोशोषक ध्वनिरोधक बसवण्यात येणार आहे, जेणेकरून महापौर आतमध्ये काम करतील तर त्यांना त्या आवाजाचा त्रास नको व्हायला। फर्निचर आणि इंटेरियरसह कंटेनर आधारित परिषदगृह, याचं इंटरलॉकिंग पेवर्स पुन्हा टाकणं, नवीन गटार, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि उपयोगिता लाईन, पाण्याच्या टाक्या, यांत्रिक आणि विद्युत कामं, घरगुती आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या खोल्यांचं नूतनीकरण। तर महापौरांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावरनं विरोधकांनी आता जोरदार हल्लाबोल केलेला आहे। महापौर बंगल्याचा ताजमहल करायचा आहे का, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय। मुख्य गोष्ट हीच आहे, आपण पाहिलं असेल माझ्या दोन्ही बाजूला 2 माजी महापौर आहेत मुंबईच्या, आणि कोणी एवढा खर्च केला नसेल असा खर्च सध्याच्या महापौर करत आहेत। आणि जो काही आता निधी महापौरांना फक्त त्यांच्या स्वतःच्या बंगल्यासाठी मिळालेला आहे तो जवळपास 5.5 कोटीचा आहे, आणि गाड्या देखील ज्या आता घेत आहेत त्या देखील 1.5-2 कोटीच्या आहेत। तर म्हणजे हा सगळा खर्च स्वतःवर कशासाठी करताय? कुठे नेमकं तुम्हाला काय दाखवायचं जगाला? महापौर बंगला काय तुम्ही वेगळं काही आता टुरिस्ट प्लेस निर्माण करणार आहात की ताजमहल बांधणार तिथे?